कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे हे बाळासाहेबांपासून आणि याच कोकणाने शिवसेनेला 9 पैकी 8 आमदार. त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेना आणि कोकण हे कधी वेगळं होऊ शकत नाही. या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांचं काम बोलतंय आणि म्हणून त्यांनी 4 वेळा या मतदारसंघातून निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून आज जेवढ्या सभा झाल्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ज्या लाडक्या बहिणींचा प्रचंड होता, लाडक्या भावांचा होता. त्याने निश्चय केलेला आहे की यावेळेस शिवसेनेलाच निवडून द्यायचं, कारण शिवसेना विकास करते, शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या शहराला आकार देण्याचं काम, त्या शहराची प्रगती करण्याचं काम, शहराचा विकास करण्याचं काम शिवसेना करते हा विश्वास आहे. आणि त्यामुळे प्रचंड असा मोठा प्रतिसाद लोकांचा शिवसेनेला मिळतो. शिंदेसाहेब झालं त्याची चर्चाही झाली, मीडियामध्ये ऐकलंही आणि मतदान जे आहे हे निर्भय वातावरणामध्ये फेअर अँड फ्री वातावरणामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून कोकणातली माणसं ही प्रामाणिक आणि स्वाभिमानी, ते पैशाने त्यांना विकत घेता येणार नाही, कामाला ते मतदान करतात, जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, कोकणी माणूस, कोकणातला माणूस हा शिवसेनेवर प्रेम करतो, शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत 100% रिझल्ट शिवसेनेला दिला, तसा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेच्या पाठी कोकणातले सिंधुदुर्गातले लोक. 2 डिसेंबरपर्यंत असा आरोप थेट निलेश राणे करता आहेत, दीपक केसरकर करता आहेत. मला आता त्याच्यावर काही बोलायचं योग्य वेळेला पण युतीबद्दल जर म्हणाल तर युतीबद्दल जर म्हणाल ही काल परवाची ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब, अटलजी आणि अडवाणीजींच्या काळात ही युती सत्ता आणि कृतीसाठी झालेली नाही आहे. ही युती विचारधारेवर, ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे. आणि त्यामुळे ही युती फार वेगळी. आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी NDA पुढे घेऊन जात आहेत. NDAमध्ये शिवसेना महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री देखील देश पुढे घेऊन जात आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून युती जी आहे ही काल परवाची युती नाही, ही बाळासाहेब, अटलजी, अडवाणींच्या काळातली युती आहे. आम्ही मित्रपक्ष आहोत आणि आता त्याचं नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री करतात. 2 डिसेंबर नंतर बदल. आता याच्यामध्ये राणे साहेब देखील सकारात्मक होते, केसरकर साहेब देखील होते, उदय सामंत देखील होते, निलेश राणे, शिवसेनाही होती. शिवसेना महायुती व्हावी म्हणून होती. आता काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही. त्यामुळे झाली नाही. आता त्याच्यामध्ये मला जायचं नाही. आता आम्हाला निवडणुका जिंकायच्या आणि म्हणून जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्यावर लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे, काम करणारा पक्ष आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला भरघोस असं यश मिळेल.